लोकशाहीमध्ये जो जिता वही सिकंदर. लीडरनी सगळ्या गोष्टी अंगावर घ्यायच्या असतात. त्यांचे जे शागिर्द आहेत, उजवे डावे जे काही त्यांचे लोक आहेत, ही मंडळी कोणीही आता कामाला आलेली नाही. प्रादेशिक पक्ष हे संपलेत का संपतायत? छोटे छोटे पक्ष त्यांचा खात्मा करायचा भाजपचा अजेंडा आहे. राज्यातल्या 29 महानगरपालिकांचा निकाल जो आहे त्याचा कल कोणाकडे हे अगदी स्पष्ट झालेला आहे. राज्यात जवळपास सगळीकडेच आपल्याला पुन्हा एकदा भाजपची एकहाती सत्ता आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 शहरांमध्ये सत्तांतर होईल असं सांगितलं जात होतं. मात्र इथं अजित पवार एकटे लढले, त्यांचे साथीदार जे आहेत ते त्यांच्या सोबत नव्हते आणि त्या अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांचा सुपडा साफ झालाय. नेमका हा निकाल असा लागण्याची कारणं काय आहेत? अजित पवार कुठे कमी पडले? याचं विश्लेषण जे आहे ते आपण आता करणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर आहेत. सर, अजित पवारांनी ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये जे आहे ते एक रंगत आणली होती आणि त्यामुळं चित्र पालटेल असं सगळं एक अंदाज जो आहे तो बांधला जात होता. ग्राउंडवरती पण ते दिसत होतं. निकाल लागल्यावर मात्र अजित पवारांचा सुपडा साफ झालाय. एक ध्यानात घे, अजित पवारांनी पहिली जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, तत्पूर्वीची परिस्थिती काय होती? तत्पूर्वी आपण म्हणत होतो की इथे पुन्हा भाजप वन वे येणार. ते सांगत होते की त्यांना आत्मविश्वास इतका होता की आम्ही अबकी बार 100 पार, 128 पैकी 100पेक्षा जास्त जागा जिंकू. कधी कधी त्यांनी इतकी अतिशयोक्ती केली की 125पर्यंत जागा जिंकू. मध्ये राहिलं काय खाली? इतका त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता. त्याचं कारणच तसं होतं की संपूर्ण शहराचं जे वातावरण आहे त्या संदर्भामध्ये अजित पवारांनी ज्यावेळेस पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्या आधी 2 इथले जनसंवाद दौरे केले. त्याला मिळाला जो प्रचंड प्रतिसाद होता नागरिकांचा, 1,500-2 हजार असा, तो पाहिल्यावर वाटलं होतं नाही, हे वातावरण एकतर्फी नाही, इथे काहीतरी चमत्कार होऊ शकतो. अजित पवारांनी ज्या पद्धतीने जोर लावला आहे किंवा जे विषय घेतलेत आणि लोकांशी संपर्क केला आहे किंवा पूर्वीचं त्यांचं जे वलय आहे ते अजून कायम आहे, त्यांनी जर लक्ष घेतलं इथं तर पुन्हा ह्या निवडणुकीत रंगत येईल. म्हणून त्यांनी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी भाजपकडे 9 वर्षाचा हिशोब मागितला. 5 वर्ष भाजपचे आणि 4 वर्ष प्रशासकीय. 9 वर्षामध्ये 60,000 कोटीमध्ये 40,000 कोटींचा खर्च झाला काय, हा एकच त्यांनी पंच मारला त्याच्यामध्ये. आणि वाटलं होतं की त्याच्यावरती चर्चा होईल भरपूर. तो लोकांमध्ये माध्यमामध्ये चर्चेचा विषय झाला, त्याच्यावरती भरपूर मंथन झालं. पण भाजपनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना. भाजपने अजित पवारांनी केलेल्या एकाही आरोपाला उत्तर दिलं नाही. 2017मध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादीची सत्ता गेली त्यावेळेस भाजपने अशाच प्रकारचे आरोप केले होते. त्यावेळेससुद्धा राष्ट्रवादीने दुर्लक्ष केलं. आपण म्हटलं होतं की राष्ट्रवादीने दुर्लक्ष केलं, लोकांना ते आरोप पटलेत म्हणून लोकांनी राष्ट्रवादीला धडा शिकवला. आतासुद्धा तशीच परिस्थिती होती. अजित पवार जे आरोप करत होते भाजपवरती ते इतके गंभीर स्वरूपाचे होते की स्मार्ट सिटीमधला भ्रष्टाचार, 15,000 कोटींचं कर्जबाजारीपणा, 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या, विथ फॅक्ट्स अँड फिगर्स त्यांनी सगळं सांगितलं होतं. लोकांना ते पटत होतं, लोक चर्चा करत होते. पण प्रत्यक्षात ते मतपेटीपर्यंत पोहोचलं नाही किंवा मतपेटीमध्ये कन्वर्ट झालं नाही. लोकशाहीमध्ये जो जिता वही सिकंदर. त्याच्यामुळं आता राष्ट्रवादी जे भाजप जिंकले आहे ते आपल्याला जिंकले म्हणावं लागतं. पण ह्याच्यामागचं एक प्रमुख कारण असं आहे, ही लढाई संपूर्ण अजित पवार एक हाती लढत होते. त्याचं कारण काय? कारण की आपणही अनेकदा अजित पवारांना विचारलं होतं की तुम्ही जे लढताय या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही एकटेच बोलताय. तुमचा इथला शहराध्यक्ष बोलत नाही, तुमचे प्रचार प्रमुख बोलत नाही, तुमचे उमेदवार बोलत नाही, कुणीच बोलत नाही. तर दादा म्हणायचं की लीडरनी सगळ्या गोष्टी अंगावर घ्यायच्या असतात. मग लीडरनी सगळ्या गोष्टी अंगावरती घेतल्यामुळेच लीडर संपला? नाही, असं नाही म्हणतायत. अजित पवारांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. पण त्यांचे जे शागिर्द आहेत, उजवे डावे जे काही त्यांचे लोक आहेत, अजित पवारांनी ज्यांना पदं देऊन फार मोठं केलेलं आहे, ही मंडळी कोणीही आता कामाला आली नाही. अजित पवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे जे आरोप केले त्याच्यानंतर आपण जसं तमाशामध्ये तुंतुनं वाजवतो जी जी म्हणतो, त्यांनी किमान जी जी तरी म्हणायचं. एक शब्द बोलले नाहीत ते. लोकांना अजित पवारांनी केलेले आरोप पटले, पण अजित पवारांचे बाकीचे जे थोडक्यात शहराध्यक्ष योगेश बहल होते, माजी आमदार विलास लांडे, प्रचार प्रमुख होते, ते काय बोलत नव्हते. अजित गव्हाणे, नाना काटे, म्हणजे त्यांचे जे जे सगळे बलाढ्य नगरसेवक होते, माजी नगरसेवक, ते कोणीच काय बोलत नव्हते. त्याचे कारणही काय आहेत? हे प्रत्येकजण व्यावसायिक आहेत, यांची प्रत्येकाची एकमेकाबरोबर भागीदारी आहे. SRAमध्ये हे सगळे भागीदार आहेत. महापालिकेच्या वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे सगळे भागीदार आहेत. ज्या ज्या लोकांच्या अशा भागीदारी आहेत त्याच्यापैकी 23-24 माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे ते महिन्यापूर्वी भाजपमध्ये गेले. त्यांना भाजपने उमेदवारी दिली. ते का गेले? त्यांची अनेक प्रकरणं महापालिकेमध्ये ठेके आहेत. जर आपण तिकडे गेलो नाही
आणि भाजपची सत्ता आली तर आपले ठेके जातील, म्हणून त्या भीतीपोटी ते तिकडे गेले. पण हे सगळं आहेच. एकूणच जर राज्यातलं चित्र पाहिलं तर परिस्थिती काहीशी वेगळी नाहीये. प्रादेशिक पक्ष हे संपलेत का संपतायत? भाजपचा अगदी ती नॅशनल पॉलिसी म्हणायला हरकत नाही. भाजपने पूर्वीपासूनच अगदी ज्या ठिकाणी त्यांची कुठेही ताकद नाही तिथे प्रादेशिक पक्षांची मदत घेतली. मग तू अगदी बंगाल घे किंवा बाकी आसाम घे, कुठे घे, महाराष्ट्र साधं उदाहरण घे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची शिडी करून भाजप महाराष्ट्रामध्ये फोफावली. म्हणजे ज्यावेळेस भाजप सेना युती 25 वर्षाची होती, सुरुवातीपासून आतापर्यंत इतिहास पाहिला, ग्रामीण भागात भाजपचा एक नगरसेवक नव्हता, एक ग्रामपंचायत सदस्य नव्हता, सरपंच नव्हता. हळूहळू शिवसेनेचा त्यांनी बरोबर वापर केला. त्यांची गरज भागली, शिवसेनेला त्यांनी बाजूला केलं. त्यांचं म्हणणं, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे वारंवार सांगायचे, छोट्या पक्षांची गरजच काय, महाराष्ट्रामध्ये 2 हिंदुत्ववादी पक्ष पाहिजेच कशाला, म्हणून शिवसेनेला बाजूला करायचं. शिवसेना फोडली, त्यांनी एकनाथ शिंदेला बरोबर घेतलं, शिवसेनेचा विषय संपून टाकला. नंतरचा विषय होता 2 प्रादेशिक पक्ष कशाला पाहिजेत, म्हणजे थोडक्यामध्ये राष्ट्रवादी, जसं शिवसेना हातावेगळी केली तशी राष्ट्रवादी फोडली. छोटे छोटे पक्ष त्यांचा खात्मा करायचा हा भाजपचा अजेंडा आहे. तू नॅशनल लेवलला जिथं जिथं भाजपने आघाड्या केलेल्या आहेत त्या आघाडीमध्ये जे छोटे पक्ष सामील होते ते नंतर संपलेले दिसतात. पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेनासुद्धा अशीच संपलेली दिसेल. ठाकरेंचं सोडून दे, ठाकरेंचा आता इतिहास होत चालला. तसेच अजित पवारांची आता मांडीला बसतात, त्यांचीसुद्धा अवस्था तीच होऊ शकते. शरद पवारांची राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये फार केविलवाणी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे राष्ट्रवादीचा सुद्धा खात्मा केला आहे, शिवसेनेचा सुद्धा खात्मा केला आहे. पण दुसरीकडे काँग्रेस, मनसे, शिंदे गट हे पण कुठंच अस्तित्व दिसलं नाही. नाही, ही हातबल आहेत. मला सांग, काँग्रेसने वास्तविक हा विचार करायला पाहिजे होता यावेळेस किमान, की आपल्याला भाजपला जर जोर ठेवायचा आहे, आपला सगळ्यांचा मिळून समान शत्रू कोण आहे, भाजप आहे, मग आपण सगळ्यांनी मिळून एकत्र निवडणूक लढली पाहिजे होती. पण मुंबईमध्ये काय किंवा राज्यामध्ये इथे काय, काँग्रेसने स्वतःची वेगळी चूल मांडली. जे प्रदेशाध्यक्ष त्यांचे अतिशहाणे, खरं म्हणायला हरकत नाही, की त्यांना हे गणितच लक्षात नाही आलं की जर आपण स्वतंत्र लढलो तर भाजपला जे पाहिजे की डिवाइड अँड रूल, तुम्ही वेगवेगळ्या समोरच्या मतांचे गठ्ठा मतं आहेत आपले विरोध करणारी, त्यांची शकलं करा. त्यांची शकलं केली, त्या मतविभागण्यामध्ये आपली मतं आपोआप बाजूला पडतात, आपण निघून येतो. म्हणजे 30% ते जर असले आणि बाकीचे समोरचे 70% असले, त्या 70%चे 2-4 तुकडे केले, विषय संपून जातो. पण दुसरीकडं या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे राजकीय पक्षांबद्दल आपण बोलतोय, मतदारांची मानसिकता पण बदलतीये. कारण की एक ट्रेंड होता सुरू, असं म्हणलं जातं की जो झोपडपट्टीमधला मतदार आहे तो पैसे घेतो. या निवडणुकीमध्ये मात्र हे चित्र वेगळं होतं. अगदी उच्च शिक्षित, हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनी पैसे घेतलेत. ही मानसिकता काय सांगते? अश्विनी, म्हणजे पूर्वीच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका, म्हणजे स्वातंत्र्याला आपलं 75 वर्ष झाले. आपण वास्तविक आपली लोकशाही इतकी परिपक्व व्हायला पाहिजे होती. प्रत्यक्षामध्ये आताच्या निवडणुकीला इतकं ओंगळवाणं स्वरूप आलेलं आहे, इतका बाजार स्वरूप आलेलं आहे की या निवडणुका घेतातच कशाला. जो कार्यकर्ता हाडामागसाचा असतो, 24 तास जनतेसाठी राबतो, त्याला उमेदवारी भाजपसुद्धा देत नाही, काँग्रेसही देत नाही, राष्ट्रवादी पण देत नाही. पैसा पाहून उमेदवारी दिली जाते. तुझ्याकडे 1-2 कोटी आहेत का, तुझ्याकडे तितकी मॅन पॉवर, मसल पॉवर आहे का, मनी, मॅन, मसल, ह्या 3 पॉवर असेल तर तुम्हाला उमेदवारी मिळते. म्हणजे सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुम्ही मतांच्या खरेदी विक्रीचा इथला संपूर्ण जो प्रकार पाहिला ह्या निवडणुकीमधला, अक्षरशः बाजार झाला. मी झोपडपट्टीतल्या मतदारांनी 1,000-500 रुपये घेतले ते समजू शकतो. तो बिचारा रोजंदारीवरचा कर्मचारी, रोज कमवलं तर त्याचं पोट चालतं, त्याची चूल पेटते. पण बंगल्यामधल्या लोकांनी सुद्धा 5,000 मताला मिळत असतील, 2,000 मताला मिळत असतील तर बाहेर पडायचं. अरे इतकं शरमनाक बाब आहे. म्हणजे लोकशाहीचा हा खात्मा आहे. मी 2-3 ह्याच्यामध्ये सांगितलं की हे इतकं ओंगळवाणी या पुढच्या काळामध्ये आपली वाटचाल ही अराजकाच्या दिशेने सुरू आहे. म्हणजे अशा प्रकारे मतांची खरेदी विक्री, तू राजगुरुनगरच्या नगराध्यक्षाचा लिलाव 2 कोटी रुपयाला, नाशिकमध्ये नगराध्यक्षाचा लिलाव 1 कोटी रुपयाला. अरे ह्या पद्धतीने उघड चालतंय. म्हणजे केवळ राजकीय पक्षांना आणि यांना दोष देण्यात अर्थ नाहीये, मतदारही तितकेच जबाबदार आहेत. पूर्वी कसं यथा राजा तसा प्रजा, आता यथा प्रजा तथा राजा झालेला आहे. जनताच जो चोर असेल, जनता भ्रष्टाचार करत असेल, जनता त्याला प्रोत्साहन देत असेल, मतांच्या खरेदी विक्रीमध्ये तुम्ही स्पष्ट सांगितलं पाहिजे 5 वर्षासाठी आम्ही तुमचे 2 आणि 3 हजाराला आमचं मत विकणार नाही. किती लोक असे बाणेदारपणे उत्तर देतात, नाही सापडत ते कोणी. सर्रास सगळे पैसे घेतात, सर्रास. मी आता आमच्याकडे धुण्या भांड्याला कामवाली आहे, तिला विचारलं याच्याकडून 2,000, त्याच्याकडून 3,000, त्याच्याकडून 5,000. तिने मला सहज सांगितलं अमुक तिला 15-1,000 रुपये मिळाले. आपण ते समजू शकतो कारण तो गरीब असतो. अरे पण मी पिंपरी निलखला गेलो, तिथे सोसायटीमधल्या नव्हे तर 2 गुंठ्यामध्ये आलिशान बंगला बांधलेला, त्यांनी 25,000 रुपये आहे मताला. हे कुठलं राजकारण?
म्हणजे हे मला कळत नाही. हे विचार करायला पाहिजे सगळ्यांनी. मला सगळं स्पष्ट दिसतंय अश्विनी याच्यामध्ये, की जनरेशन झेड आपण ज्याला म्हणतो, ज्यांनी नेपाळ, श्रीलंका किंवा बाकी ह्या देशामध्ये बेरोजगारी प्रचंड आहे, महागाई प्रचंड आहे, शिक्षण परवडत नाही, तुम्हाला रोजचा दवाखाना परवडत नाही, माणसं उपचाराअभावी मरतात. इतकी वाईट परिस्थिती आहे. आपल्याला शहराचे प्रश्न इतके गंभीर आहेत. वाहतूक कोंडी इतकी प्रचंड आहे. तुम्हाला पुणे मुंबई पुणे पिंपरी चिंचवड करायचं तर पूर्वी आपण 25-30 मिनिटात जायचो. 2 तास लागतात. मेट्रोशिवाय पर्याय नाही. आता मेट्रोमध्ये जायचं तरीसुद्धा मेट्रोला खाली पार्किंग नाही. शहराच्या पार्किंगचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे, नद्यांची वाताहत झालेली आहे, प्रदूषण प्रचंड मोठं. हे प्रश्न निवडणुकीतही मांडले, त्याच्या आधी बातमीतनं मांडले, तर फरक कोणाला पडलाय? तर हे सिरियस आहे की तुम्ही हे प्रश्न मांडून जर निवडणुका त्याच्यावरती वळवता येत नसतील, नुसत्या पैशाच्या जीवावरती मतांची खरेदी विक्री करून जर निवडणुका होणार असतील ना, तर यापुढे निवडणुका न झालेल्या बऱ्या. हे टोकाचं मत कशासाठी? लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. पण आता जे विचारी माणसं आहेत ना, ती सुद्धा त्या मताप्रत आलेली आहेत. म्हणजे मी पाहिलं यावेळेस महापालिकेमध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकीलसुद्धा निवडणुकीत रिंगणात उतरले होते. एक चांगले MD झालेले सर्जन आहेत, त्यांनी सुद्धा मताला 2-2 हजार रुपये द्यावे. अरे काय लाज वाटायला पाहिजे. हा कुठला प्रकार आहे? म्हणजे मला कळतच नाही आपण चाललोय कोणत्या दिशेने. आणि तरुण वर्ग जर ह्याच्यावरती विचार करायला लागला, तो जर रस्त्यावर आला ना, तर राज्यकर्त्यांना पळताभुई थोडी होऊ शकते. हे आता चाललंय. ह्यांना वाटतं की आपण जिंकलो. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नावाची चीज शिल्लक नाही ना. मी सांगतो ना, चटणीला तरी विरोधी पक्ष शिल्लक ठेवा भाऊ. अगदी खरं आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं स्थान हे खूप महत्त्वाचं होतं. पण अलीकडच्या या सगळ्या निवडणुकांच्या ट्रेंडमध्ये आपण पाहतोय की इथला विरोधी पक्षनेता जो आहे, परत विरोधी पक्ष, प्रादेशिक पक्ष जे आहेत ते संपतायत. आणि राजकारण्यांना दोष देत असताना मतदार म्हणून आपली पण काय भूमिका आहे, आपण नेमकं काय करतोय याचाही विचार करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. अश्विनी सातोडोके, आसपास.